गाड्यांच्या लाव पावती लागायचं पण नाही गाडी तुमची गाडी आज या ठिकाणी रामकृष्ण अण्णा सातव पाटील साहेबांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून याचं अभिनंदन केलं पाहिजे. सर्व आयोजकांचं अभिनंदन केलं पाहिजे. डोळ्याचं पारणं फिरेल अशा पद्धतीचं देखणं नियोजन या ठिकाणी सातव साहेबांनी केलेलं आहे. आता शेवटची फायनल कुस्ती हर्षवर्धन सदगीर नाशिक आणि महेंद्र गायकवाड सोलापूर यांच्यामध्ये या दोन्ही कुस्तीपटूंना मी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा सुरू कराव्यात. महाराष्ट्र राज्य पुस्तक त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून माजी खासदार अशोक मोहोळ तथा श्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या वतीनं दरवर्षी मानाची गदा दिली जाते. कुस्तीला खरा राजाश्रय हा शाहू महाराज महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अर्जुनवीर राहुल आवारे यांना थेट DYSP केलं. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता महाराष्ट्र शासनाकडनं दिली जाणारी आणि तोच संकल्प आपण सर्वांनी करावा असे मनापासून आभार मानतो. विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर बोल बजरंगबली की जय श्रीराम. इतर मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण सर्वांनी साडाबंड वागून नाव उल्लेख केलेले. चला कोण होणार फॉर्च्युनरचं मानकरी. ज्या मान्यवरांचं नाव केलं गेलं आहे त्यांनी समोर यावं. शशीलाल गायकवाड मिलिंदांना हार्दिक स्वागत. समोर या. संजू पैलवानांना येण्या
करण्यासाठी जागा सातव द्या. पाटील आता ठीक आहे मध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. सहकार्य करा. समर्थकांनी आखाड्यावर यायचं नाही, नोंद घ्या. गदेचं वितरण, किताबाचं वितरण देखील व्यासपीठावर होणार आहे. हर्षवर्धन सत्की चला 2026 महाराष्ट्र केसरी किताबाची कथा. आक्रमकाला महेंद्र सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवा. दरम्यान राऊंड दोनच्या बाहेर कुस्ती. सरपंचांचा इशारा. महेंद्रला एक गुण आउट ऑफ सर्वांच्या क्षेत्रात वाढलेला प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1. स्क्रीनवर कोणीतरी टाक. सरपंचाच्या विसर शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना किरण. सरपंच सूचना देतात. किरण दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राहतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहे. पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. याला निलेवाले चलते. प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता. प्रथमतः समज दिली होती, वारंवार चेहऱ्यावर मारू नका. नकारात्मक गोष्टी आहे. आपल्याला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद, प्रतिस्पर्ध्याला गुण, असा सरपंचाचा आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमण झाला. आता हर्षवर्धन सत्की प्रतिकार करतोय. महेंद्र हप्ते नावाची पकड. काहीतरी घटना. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकांचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. 1-1 गुणफलक. लाल 1 निळा 1. दोनच मार्गदर्शक. शांतता. महाराष्ट्र केसरी 2026 कवी राजाधिकेवर कुस्ती स्पर्धा. रामकृष्णांना सातव पाटलांचं देखणं सुंदर नियोजन, भरगच्च बक्षीस आणि तब्बल
मागे विजयश्री कोणाच्या खांद्यावर 2026 ची मानाची गदा आणि कोण फॉर्च्युनर गाडीचा विजेता. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान. आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय. हर्षवर्धन धुडकावर लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. पहिला कुस्ती करा. नकारात्मक पद्धतीने एकमेकाला रोखू नका असा सरपंच इशारा करतायत. दरम्यान निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समाज प्रथमतः समाज तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड. एक तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होतोय. तत्सल कुस्ती आणि त्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. प्रयत्न दोघांचाही अयशस्वी. गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण तेवढाच सुंदर बचाव. परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण. गुणांची नोंद 2-1. अखेरचे 45 सेकंद. पहिला कुस्ती करा. गुणफलक लाल 2 निळा 1.
यानंतर अर्जुन वीर वस्ताद काकासाहेब पवार यांना विनंती करतो संबोधित करावं. महेंद्र चावी न्यायला ये, तुझी गाडी तयार आहे. ते बघ ते काय म्हणतात सर्व लवकर ये स्टेजवर. महेंद्र गायकवाड तुमचे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी तुम्हाला स्कॉर्पिओ यांची गाडी चावी स्वीकारण्याकरिता ताबडतोब यायचंय. आपल्या वस्तादांचा गुरुवार यांचा आदर ठेवून आपण ताबडतोब मंचावर येऊन सन्मान स्वीकारावा. खऱ्या अर्थानं विजय हा अंतिम नसतो आणि पराजय कायमचा नसतो. महाराष्ट्र केसरीची म्हणजे आदर्श पहिलवान गोविंद पवार महेंद्र गायकवाडला घेऊन वरती यावे. फॉर्च्युनर गाडी कशी घेऊन जा. गाडीचे जे ड्रायव्हर आहेत नटराज भाऊ सातव, तुम्ही राजेंद्रांना सातव पाटील, संजय अप्पा सातव पाटील, नटराज सातव पाटील, काकासाहेब रामराव सातव पाटील, राहुलसेठ सातव पाटील आणि त्या आणि निखिल सातव पाटील यांनी सगळ्यांनी गाडीवरती चढून पोलीस बांधवांना विनंती आहे, फॉर्च्युनर गाडीपाशी जायचंय. पावसाळ्यात ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी आणि एवढं प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता आणि एवढी गर्दी या सर्व जे पोलीस बांधवांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी सर्व पोलीस बांधवांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगली जागा इथे अवेलेबल करून दिली, स्वच्छता करून दिली. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की काही तिथे गाडीवरती कोणी चढता कामा नये. यानंतर बुलेट गाडीचं बक्षीस वितरण आणि स्प्लेंडर गाडीचं बक्षीस वितरण होणार आहे. तर प्रायोजक जे आहेत सर्व बुलेट आणि स्प्लेंडरचे त्यांना सर्वांना विनंती आपण इथे मागवू. वजन 70 किलो या ठिकाणी बक्षीस समारंभ केला जातो. वजन 57 किलो सचिन मुलायकर भांडरे पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद 70 किलो गादी आणि माती विभाग, 57 किलो गादी आणि माती विभाग, महाराष्ट्र केसरी गट गादी माती दोन्ही विभाग. ताबडतोब बक्षीस समारंभासाठी बक्षीस वितरणासाठी आपण इकडे उपस्थित व्हायचंय. राजाराम सातव पाटील चला या. कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा, गर्दी कमी करा. क्राईम पीआय पल्लवीजी मेहर, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, मंडप विभाग, लाईफलाईन आणि आयमॅक्स या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. केअर हॉस्पिटल, लाईफलाईन, आयमॅक्स यांचे आभार व्यक्त करतो. फॉर्च्युनर गाडीवरती चढलेले रॉयल ग्रुप नाशिकचे सगळे पहिला विजय शिंदे, त्याच्यानंतर कुठले पहिलवान सगळे खाली दुसऱ्या गाडीवरनं एवढं मोठं बक्षीस आपण मिळवले. रॉयल ग्रुप नाशिकवाली सगळी पोरं मी हर्षवर्धन संगीतकार मित्र परिवार जंगली दिसलं त्याला इनोवा गाडीवरती सगळी पोरं खाली उतरा. सगळे तिथं
आरोग्य विभागामध्ये डॉक्टर रोहित गोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत व्यवस्थितरित्या कार्यक्रम करण्यात आला. व्यवस्थित खेळाडूंना आरोग्य व्यवस्था पुरवण्यात आली आणि आवाज द्या मित्रांनो, आवाज द्या. सत्तर किलोमीटर मीटरची सेवा भारताचे मानकरी सुशांत अनिल देशमुख महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी कल्याण महेंद्र गायकवाड या ठिकाणी आलेला आहे. त्याचं बक्षीस विचार त्या ठिकाणी संपन्न होतोय. त्याच्याला 3 महाराष्ट्र केसरीचा पछाडा महेंद्र गायकवाड याला स्कॉर्पिओ या गाडी या ठिकाणी त्या गाडीचे चालक यांच्या शुभस्ते सन्माननीय रामदास बाबाने, महेंद्र बागडे, निखिल बागडे, सुशांत जाधव, लखन बागडे, चैतन्य महादेव रोख स्वरूपात इनाम देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. सत्तर किलो मातेबारामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला पहलवान सुशांत आणि देशमुख सोलापूर जिल्हा आपण समोर मुख्य व्यासपीठावर पदकाचा मानकरी ठरलेला पहलवान अशफाक तांबोळी सोलापूर जिल्हा ब आणि काश्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे बाळासाहेब तुकाराम चौडे बीड. 70 किलो माते भागातले सुवर्ण